नमस्कार. उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला वाळवणाचे भरपूर पदार्थ बनवायचे असतात. माझी आई म्हणते उन्हाळी कामाला सुरुवात करायची ती सांडगे तोडूनच. आज आपण आईच्या पद्धतीने सांडगे बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने इथे आपल्याला तिने सांगितलं आहे सांडगे कसे बनवायचे. आणि जर तुम्ही अशा प्रकारे सांडगे बनवले तर हे सांडगे 1 ते 2 वर्ष आरामात टिकतात. आणि घरामध्ये भाजी बनवायला काहीच नसेल त्यावेळी तुम्ही सांडग्याची भाजी करून खाऊ शकता. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टाईम वाया न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. सांडगे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे आईने 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, 2 वाटी मटकीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. जर वजनी प्रमाण घेतलं तर अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो मटकीची डाळ आणि 250 ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ह्या डाळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि याला आपल्याला पाण्यानं 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. सगळ्या डाळी पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता या डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहेत. त्यासाठी यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. डाळी पाण्यामध्ये पूर्ण बुडतील इतकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही 6 ते 7 तास पण भिजवू शकता. डाळी आपल्याला एकदम छान अशा भिजवून घ्यायच्या आहेत. आता यावरती झाकण ठेवून घेते आणि मी याला रात्रभर भिजू देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रभर भिजत ठेवलेल्या डाळी छान भिजलेल्या आहेत, मस्त फुगल्या आहेत ह्या डाळी. आता आपल्याला याला आणखी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याचा आंबूस वास येत नाही. डाळी धुवून घेतल्या की आता आपल्याला या डाळींमधलं सगळं पाणी उपसून काढायचं आहे. त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. या चाळणीमध्ये आपल्याला सगळी डाळ पाण्यातून उपसून घ्यायची आहे आणि चाळणीच्या खाली मी एक कटोरी ठेवलेली आहे म्हणजे यातलं पाणी निचरून खाली कटोरीमध्ये जाईल. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी डाळ आपल्याला अशी पाण्यातून उपसून काढायची आहे. डाळी पाण्यातून उपसून घेतलेल्या आहेत आणि यातलं सगळं पाणी निचरून खाली गेलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला वाटायची आहे. त्यासाठी आईने इथे एक पाटा आणि वरवंटा घेतला आहे. यावरती आपल्याला भिजून घेतलेली डाळ अशी थोडीशी टाकून घ्यायची. यामध्येच थोडासा लसूण आणि थोडंसं जिरं पण टाकायचं आहे आणि पाणी पण थोडंसं लागणार आहे. जर हीच डाळ तुम्ही मिक्सरमध्ये वाटणार असाल तर बिलकुल पाणी न टाकता डाळ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे. परंतु इथे आई पाटा आणि वरवंटा वापरत असल्यामुळं याला थोडंसं पाणी लागणार आहे. जास्त पाणी नाही लागत, थोडंसं पाण्याचा शिपका लागणार आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला ही सगळी डाळ वाटून घ्यायची आहे. पाट्यावर डाळ वाटण्यासाठी खूप मेहनत आणि टाईम पण खूप जास्त लागतो. पण ह्या वाटणाचे जे सांडगे तयार होतात ते खायला खूपच खमंग आणि चवदार असे लागतात. या वर्षीच्या उन्हाळी कामाच्या सर्व रेसिपी ही आईच बनवणार आहे. मला याची खात्री आहे की तुम्हाला यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि पाहायला देखील मिळेल. त्यामुळे तुम्ही हे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आणखी गोडवा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. इथे आईने डाळ एकदा वाटून घेतली आहे. आता हीच डाळ आणखी एकदा हलक्या हाताने ती वाटणार आहे. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही डाळ आपल्याला एकदम जाडसर भरड टाईप वाटून घ्यायची आहे. खूप बारीक करायची नाही, नाहीतर त्याचे सांडगे नीट तयार होत नाहीत. आता वाटून झालेली ही डाळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेली सगळी डाळ आपल्याला अशाच प्रकारे पाट्यावरती वाटून घ्यायची आहे.
जर तुम्ही हे मिक्सरला वाटणार असाल तर बिलकुल पाणी घालायचं नाही आणि न पाणी घालता सगळी डाळ वाटायची आहे। सगळी डाळ पाट्यावरती वाटून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता। आता हे टाकलेले जिन्नस आपल्याला या वाटलेल्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य वाटलेल्या डाळीमध्ये एकदम परफेक्ट व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता लगेच आपल्याला सांडगे तोडायला घ्यायचे आहेत। इथे एका कॉटवरती प्लास्टिक अंथरून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला सगळे सांडगे तोडून घ्यायचे आहे। हाताच्या पाची बोटांचा वापर करून आपल्याला सांडगे तोडायचे आहेत। सांडगे तोडताना थोडेसे मोठेच तोडायचे, कारण वाळल्यानंतर याची साईज थोडीशी छोटी होते। हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे सांडगे तोडून घ्यायचे आहेत। मस्तच आईने सगळे सांडगे तोडून घेतलेले आहेत। आता हे सांडगे आपल्याला दिवसभर कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे वर्षभर टिकतात आणि खायला पण खूपच खमंग असे लागतात। 2 दिवस कडक उन्हामध्ये सांडगे चांगले सुकून घेतलेले आहेत। तर तुम्ही देखील अशा प्रकारे सांडगे नक्की करून पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करायचा आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू।